नमस्कार. गणेशोत्सवामध्येच गणेशाचं पार्थिव पूजन गणेश चतुर्थीला झाल्यानंतर पंचमीला आपण ऋषीपंचमी साजरी करत असतो आणि त्यानंतर आपण आपल्याकडे गौरी आगमन होत असतं. हे गौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन 3 नक्षत्रांमध्ये ते विभागलं गेलेलं आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन होत असतं. ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौरींचं आपण पूजन करतो आणि मूळ नक्षत्रामध्ये आपण गौरींचं विसर्जन करत असतो. ही गौर म्हणजे कोण? ती गौर म्हणजे सुद्धा पार्वती देवी. ही विश्वजननी आहे आणि विश्वाची माता आहे. गणेशाची आई आहे ती आणि त्यामुळे चतुर्थीला, भाद्रपद चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केल्यानंतर आपण गौरीचं म्हणजे पार्वतीचं पूजन करत असतो. इथे आपण 2 परत असतात, ज्येष्ठा आणि कनिष्ठा. जशा आपण हरतालिकेला सखी पार्वती असं म्हणून त्यांची पूजा करतो, तशी इथे सुद्धा पार्वती देवी आणि दुसरी म्हणजे सखी म्हणजे तिची मैत्रीण, या दोघींची पूजा आपण या दिवशी करत असतो. आगमन जेव्हा होतं तेव्हा आपण अगदी निरांजन ओवाळून आणि म्हणजे घरामध्ये पावलं काढायची, तिला दूध पाण्याने ओवाळायचं, दूध पाणी पायावर घालून तिला निरांजनाने ओवाळायचं आणि मग तिला आदराने अगदी सन्मानाने तिला आपण आपल्या चौरंगावर जिथे गणपती असतो तिथेच बाजूला आपण या गौरींनासुद्धा विराजमान करत असतो. आता यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन असतं. या दिवशी आपण 16 प्रकारचे नैवेद्य करत असतो. आता हे लाडाची गौराई असं आपण म्हणतो, कारण पूर्वीच्या काळामध्ये मुली लग्न होऊन गेल्यानंतर परत त्यांना कधी माहेरी येणार, तर त्या गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्ताने येत असत. आताचा काळ असा आहे की फोनवरून चौकशी करता येते, एखादा दिवस पटकन जाता येतं, कारण दळणवळणाची साधनं सगळी उपलब्ध आहेत. तेव्हा नव्हती आणि त्यामुळे ह्या गौरीच्या सणाच्या निमित्ताने सगळ्या मुली माहेरी अगदी उत्साहाने यायच्या. आई वडील, बहीण भावंड, आजी आजोबा, मामा काका काय जे असतील ते सगळे नातेवाईक मैत्रिणी भेटायच्या आणि त्यामुळे अशी ही लाडाची गौराई म्हणून आपण म्हणतो आणि ती घरी येत असते. ही गौर खरी माहेरी आलेली असते आणि मग तिला राहणार किती एक दिवस आणि त्यामुळे काय खायला घालून काय नको असं आईला, मावशीला, आत्याला, आजीला सगळ्यांना होत असे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य, 16 प्रकारचे नैवेद्य, मग 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी अशा विविध प्रकारांनी ह्या गौराईला नैवेद्य दाखवला जायचा. सवाष्णी सांगितल्या जायच्या, हळदी कुंकू केलं जायचं. त्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येत असत आणि त्यामुळे तो सगळा माहोल जो असायचा तो स्त्रियांना खूप काही आनंद देणारा आणि परत गणपती जवळ आहेच आणि मग मूळ नक्षत्रावर या गौरीचं विसर्जन केलं जायचं. त्याचबरोबर लगेच गणपतीचंही अनेक ठिकाणी विसर्जन केलं जात असतं. काही ठिकाणी बघा आता असाही प्रश्न आपल्याला पडतो की काही ठिकाणी मातीच्या गौराई असतात. आता ही हिमालय कन्याच आहे पार्वती, त्यामुळे ती पृथ्वी तत्वच आहे, भूमी कन्याच आहे आणि त्यामुळे मातीच्या ज्या 2 ज्येष्ठा कनिष्ठा असतात त्या मातीच्याही मूर्ती अशा केल्या जातात. काही ठिकाणी खड्याच्या असतात. त्या खड्याच्या सुद्धा कसं आहे, शेवटी ते भूमितत्वच आहे, निसर्गाचंच तत्व आहे आणि त्यामुळे छोटे खडे ते 7 म्हणा 5 म्हणा त्याप्रमाणे जशी परंपरा असेल तसे ते खडे आणले जातात आणि त्या प्रतिकात्मक पूजा आहे ती आणि मग ती देवी समजून त्यांची पूजा केली जात असते. काही ठिकाणी धान्याच्या राशी असतात. आता कुठे जर गहू जास्त पिकत असेल तर त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती आणि तिथली जी काही परिस्थिती असेल त्याप्रमाणे कुठे गव्हाची धान्याची रास, कुठे ज्वारीची धान्याची रास आणि त्या धान्याच्या राशीवर मुखवटा बसवला जातो आणि त्या मुखवट्याला त्यानंतर मग जशा स्त्रियांना दागिने घालायचे, छान साड्या जरीच्या नेसवायच्या, तशा त्या सगळ्या त्या 2 ज्येष्ठा कनिष्ठा त्यांना साड्या नेसवल्या जातात, त्यांची ओटी भरली जाते
असं ते धान्याची, पण धान्य तरी काय आहे? शेवटी ते जमिनीतून, भूमीतूनच निर्माण झालेलं. त्यामुळे धान्याच्या राशी असतात. काही ठिकाणी तेरड्याच्या गौर आणली जाते. आता ही तेरडासुद्धा कसा आहे वनस्पती, ती सुद्धा भूमीतूनच निर्माण झालेली आणि त्यामुळे स्थानपरत्वे, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ह्या जरी वेगवेगळ्या पद्धती, परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी असल्या, तरी शेवटी त्याच्यामागचं तत्त्व एकच आहे, निसर्ग तत्त्व आणि ते भूमितत्व, पृथ्वीतत्व आणि त्याची पूजा, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त आपण करत असतो. जशी पार्थिव गणेश पूजनाने गणपतीचा आपण पूजा करतो, तशी ही सुद्धा अशी आपण पूजा करतो आणि त्या गौराईविषयी, विश्वजननीविषयी, आदिशक्तीविषयी आपण आदर, प्रेम आणि भक्ती, श्रद्धा ही व्यक्त करत असतो. तर काही वेळेला असं म्हटलं जातं की 16च का? तर 16 ह्या मातृका आहेत आणि त्यामुळे 16 मातृका आणि म्हणून 16 प्रकारचे नैवेद्य दाखवले जात असतात. पण आणखी एक त्याच्यामागे कारण आणि ते आपल्याला सगळ्यांना या वयात, या काळामध्ये पटू शकेल. पूर्वीच्या काळात मुलींना जे ऋतुस्नान येत असे, ते साधारण वय 15-16 वय असं असायचं. आताचा काळ बदलला आहे. थोडं ते अलीकडे आलं आहे. 11-12 या वयात सुद्धा मुलींना ऋतुस्नान येत असतं. मग त्या 15-16 वर्षापर्यंत मुली कुमारिका ह्या असायच्या आणि लग्नही काही वेळेला लवकर व्हायची, काही वेळेला 16 वर्षापर्यंत होत असत आणि मग घरी माहेरी असल्या तरी भोंडला केला जायचा. मग त्या भोंडल्याला सुद्धा म्हटलं जायचं, अंगणा तुझी 5 वर्ष, भोंडल्या तुझी 16 वर्ष. म्हणजे हे 16चं महत्त्व हे त्यामुळे होतं. आता ह्या गौराईला सुद्धा 16 प्रकारचे नैवेद्य आपण दाखवतो आणि त्यानंतर मग आपण मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन करत असतो. आई आणि मुलगा एकाच दिवशी त्यांचं म्हणजे त्या मूर्तींचं विसर्जन करत असतो, आवाहन करतो. उत्तरपूजा करायची, जशी प्रतिष्ठापना करत असताना आपण मंत्र म्हणतो तसेच मंत्र म्हटले जातात आणि त्यानंतर त्यातलं देवत्व काढलं जातं त्या आणि त्यानंतर त्या मूर्तींचं, गणेशाची मूर्ती आणि आपल्या गौराईची मूर्ती यांचं विसर्जन त्यानंतर केलं जात असतं.